नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर घरी अगर तुमच्या कोणतीही भाजी नसेल आणि तुम्ही कमी वेळेत कमी तेलाचा फारच रुचकर असा नाश्ता बनवण्याचा विचार करताय, तर आज मी तुम्हाला फक्त गहू पीठ आणि बेसनाचा एक फारच चविष्ट असा नाश्ता बनवून दाखवणार आहे, जो तुम्ही आधी कधी नाही बनवलेला असणार. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याची स्टफिंग बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 2-3 चमचे बेसन घालायचं आहे. मग यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. मग या सर्व साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे. तर हे बेसन आपल्याला व्यवस्थित या पाण्यामध्ये फेटून घ्यायचं आहे आणि ही स्टफिंग आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे, घटसर अशी स्टफिंग बनवून घ्यायची आहे. तर आता इथे स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला या रेसिपीसाठी डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तर मी इथे थंड तेलाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही इथे तेलाच्या जागी तुपाचा पण वापर करू शकता. मग आता आपल्याला या सर्व साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि हे घटसर असे पीठ मळून घ्यायचं आहे. मग पीठ हे मळून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ आता 5 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. पीठ व्यवस्थित भिजल्यानंतर या पिठाचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत आणि या गोळ्यांना पीठ लावायचं आहे आणि आता याची पोळी लाटायची आहे. तर ही पोळी आपल्याला थोडी जाडसरच लाटून घ्यायची आहे, फार पातळ नाही लाटायची आहे. तर आता मी इथे ही पोळी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला या पोळीच्या मध्ये ही स्टफिंग भरायची आहे. तर व्यवस्थित ही बेसनाची स्टफिंग आपल्याला चमचाने या पोळीच्या मध्ये भरून घ्यायची आहे. तर तुम्ही ही स्टफिंग हाताने पण भरू शकता. तर आता मी ही स्टफिंग व्यवस्थित पोळीला लावून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यावरती आपल्याला गार्निशिंगसाठी काळे तीळ घालायचे आहेत. तर तुम्ही इथे पांढरे तिळाचा पण वापर करू शकता, नाहीतर बारीक चिरलेली कोथिंबीर पण घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे काळे तीळ आपल्याला या पोळीच्या वरती व्यवस्थित घालायचे आहेत. त्यानंतर ही पोळी आपल्याला आता कट करायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे कटर घेतलेला आहे. तर तुम्ही चाकूने पण कट करू शकता. तर अशा पद्धतीने हे पीसेस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे कट केलेले पीसेस आपल्याला फोल्ड करायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे सगळे पीसेस आपल्याला गोल आकारमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहेत. मग हे फोल्ड केलेले सगळे पीसेस हातामध्ये घेऊन परत याची आपल्याला गोळी बनवायची आहे. तर अशा पद्धतीने त्यानंतर या गोळीला परत आपल्याला पीठ लावायचं आहे आणि लाटायचं आहे. तर तुम्ही या रेसिपीला गहू पिठाचा आणि बेसनाचा पराठा पण म्हणू शकता. तर अशा पद्धतीने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. मग पराठा हा पूर्णपणे लाटून झाल्यानंतर आता हा भाजायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि तव्यावरती व्यवस्थित तेल नाही तर तूप लावायचं आहे आणि हा पराठा घालून व्यवस्थित दोन्ही बाजूने आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर याच्यावरती आपल्याला तेल नाही तर तूप लावायचं आहे
आणि चमच्यानी पलटवायचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने फक्त ही गहू पीठ आणि बेसनाची रेसिपी बनवून चहाबरोबर या कॉफीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही या पराठ्याबरोबर दही पण देऊ शकता, नाहीतर लोणचे पण देऊ शकता. तर आता इथं हा पराठा व्यवस्थित भाजला आहे आणि बनून तयार झालेला आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.